माझा मतदारसंघ आहे आणि निफाड तालुक्यामधला हे डोंगरगाव आहे आणि इथल्या शाळेला हे आपल्या आमदार निधीमधून 20 लाख रुपयाची मदत केली, ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लॅब्स बनवण्यासाठी। आणि मला असं वाटतं की आपल्या कदाचित राज्यातली पहिली लहान मुलांची शाळा आहे आणि या खेडेगावातली आहे की ते या सगळ्या लॅब्स तयार झालेल्या आहेत आणि तिथे आता मुलं शिकत आहेत, ते प्रात्यक्षिक दाखवत आहेत। लहान लहान मुलं आहेत, 4थी 5वी 6वी त्याच्यापेक्षा कदाचित लहान मुलं आहेत, पण ते आपल्याला सगळ्यांनी प्रात्यक्षिकं दाखवत आहेत। त्याच्यातल्या काही मुली ज्या अतिशय लहान होत्या, 4-5 वर्ष, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, इंग्रजी अशा अनेक 6-7 भाषा वेगवेगळ्या मुलीच्या शिकलेल्या होत्या। सांकेतिक भाषा जी आहे, पूर्वी कदाचित आपल्या बहिर्जी नायकांनी वापरली असेल त्यावेळेला छत्रपतींच्या काळामध्ये, की आपण काय म्हणतो हे बाकीच्यांना कळतं कामा नये, समोरच्यालाच कळलं पाहिजे, त्यासुद्धा त्यांनी जे आहेत ते शिकलेत। आणि मी सांगितलेलं जे काय आहे ते फक्त खुणांनी जे आहे ते काय त्यांना म्हणायचं आपल्याला, म्हणजे एवढं त्यांनी जे आहे त्याच्यामध्ये सगळी प्रगती मिळवली। अर्थात हे सगळं श्रेय गावच्या मंडळीत बरोबरच मुख्यतः जे आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षिकांना आहे। आणि मला अतिशय आनंद वाटतो की एवढी लहान मुलं ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, रोबोटिक्समध्ये ह्या वेगळ्या गोष्टी आपल्याला दाखवतात, स्वतः करून दाखवतात, नुसतं ऐकत नाही, किंवा शिक्षक वगैरे ते लांब राहतात, सतत दाखवतात की असं त्यावेळेला असं वाटतं की खरोखरच या देशाचं भवितव्य जे फार मोठं आहे। पण सगळ्यांनी मिळून जे आहे आपण या शिक्षणावर सगळ्यांनी मदत करायला पाहिजे। मग गावकऱ्यांनी असेल, धनाढ्य लोकांनी असेल, सरकार तर करणारच आहे, करतच आहे। माझी खात्री आहे की लवकरच जे आहे त्या सगळ्या शाळा आमच्या भागातल्या आम्ही जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ज्या लॅब जे आहेत सगळीकडे आम्ही तयार करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।